प्रेम ही भावना आहे, तिला भाषा नसते. भाषा केव्हा येते? समजा मराठी माणसानं प्रेम केलं तो मराठीत व्यक्त करतो. जो तो आपल्या मातृभाषेत व्यक्त करायचा प्रयत्न करतो ते प्रेम. प्रेमाला भाषा नसते. साधारणतः प्रेमाला रंग लाल वापरतात, गुलाबी वापरतो आपण. असं तर प्रेमाच्या व्यक्त करणाऱ्याच. आणि प्रेम काय असतं? वासना अलग आणि शुद्ध प्रेम अलग. शुद्ध प्रेम त्या वासनेचा लवलेशही नसतो. सूर्योदय होतो, ती पूर्व दिशा झाली लाल होते. प्रेमी तीच झाली आपल्या प्रेमिकेच्या गालावर पाहतो ते प्रेम. सूर्य मावळतो, मावळताना पुन्हा लाल रंग येतो. काय? त्या प्रियकराला ती कवेत घेते आपल्या, आणि तिची ज्या भावना असतात त्यावेळेस तिथं व्यक्त केल्या जातात. तर अशा तऱ्हेच्या प्रेमाच्या भावना व्यक्त करणाऱ्या 2 कविता दानमध्ये आहेत. त्यातली एक आहे, मी प्रेमगीत गायले. अगदी वाचण्याचा लवलेश नसणाऱ्या कविता आहेत. ती आपल्या सखीला म्हणते, का कळे ना सखे मी प्रेमगीत गायले. आणि पहिलं उदाहरण देते, परतचा प्राणसखा झाली संध्या बावरी. परतचा प्राणसखा झाली संध्या बावरी, संध्याकाळच्या वेळेचं. आणि नावरीचा भावना सर्वांगी लाल झाली. पाहुनी अपूर्व मिलन मीच लाजले, ती का कळे ना सखे मी प्रेमगीत गायले. हे प्रेम निसर्गात. दुसरे कळले रे, रास रंगला नदी ग चंद्रसखा रंगला. आकाशातला पौर्णिमेचा चंद्र त्याच्या भोवताल असणाऱ्या चांदण्या. रासला रंगला नदी ग चंद्रसखा रंगला, क्षण एकांत पाहुनी रोहिणीशी बोली. उमगली ना खोई, या प्रमाणातल्या त्या खाचाखोचा असतं. उमगली ना खोई मज सर्व ते उमगले, मी का कळी ना सखी मी प्रेमगीत गायले. आणि शेवटच्या कडवा आहे, ती कमळाचं फूल असते. भुंगा इथं कसं फूल दाखवलं आहे, असं तो भुंगा जातो आणि संध्याकाळ झाली असते, आपोआप तिचे कर मिटले जातात आणि तो अडकतो आतमध्ये. त्याच्यावरच आहे, रात्रीच्या रंगमहाली मधुप कमला दंगली. रात्रीच्या रंगमहाली मधुप कमला दंगली, निस्पर्श होता रविकरांचा अतृप्त ओठी राहिली. थराराच्या ओठात तुझ्या मी दिव्य स्वप्न पाहिले, मी का कळे ना सखी मी प्रेमगीत गायले. निसर्गातल्या उदाहरणावरून सांगितलं आहे की प्रेम हे निविच्छ असते, शुद्ध असते, त्या वासनेचा लवलेशही नसतो. आणि प्रेमी एक वेळा त्या प्रेमात दुंबलेले असतात, असे सांगणारी दुसरी कविता आहे. वेळी तुझ्या प्रीतीमध्ये अशीच वेळी राहू दे, चकोरी जणू चंद्रासाठी तशीच आतुर राहू दे. ही आतुरता. सागर तिरी मी शिंपली, सागर तिरी मी शिंपली, असूसलेली अन आतुरलेली,
हो हसतात व्याख्यान तू मला कवेत घेऊ दे. ही अपूर्णतेची भावना जी आहे ना ही प्रेमात असते. वाटे क्षणभंगुर उगी सख्या तुझं वेणे जीवन, होता तू मृगाची तुषार मला साथ करू दे. शेवटचं कडू आहे. कर उधळण गुलालाची माझ्या आसूसाल्या घाली, कर उधळण गुलालाची माझ्या आसूसाल्या घाली, होता तू उगवतीचा भानू मला उषा होऊ दे. वेळी तुझ्या प्रीतीमध्ये अशीच वेळी राहू दे. आणि शेवटचं पाय ही भावना महत्त्वाची. असेल जर दुराव्यासाठी, दुरावा होत असेल तर, असेल जर दुराव्यासाठी नको ते क्षणिक मिलन, असेल जर दुराव्यासाठी नको ते क्षणिक मिलन, खुळी कामी सख्या मला खुळीच राहू दे. विडी तुझ्या प्रीतीमध्ये अशी विडी राहू दे. त्या दानमधल्या या दोन कविता, प्रेम कविता, थोडक्यात तुम्हाला ओळख करून दिली त्यांची.